नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. कथा सुरू करण्यापूर्वी थोडेसे. लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यात सासूबाईंनी सुनेला सांगितले, तू आणि बिपिन वेगळं राहायला जा. हे ऐकून सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. पण अनेक वर्षांनी तिला कळलं की त्या एका निर्णयामागे लपलं होतं नातं जपण्याचं एक विलक्षण रहस्य. ऐका हृदयस्पर्शी कथा सासू प्रेम. लेखक आहेत मिलिंद अष्टपुत्रे. अभिवाचन करिश्मा गडकरी. सकाळच्या हातघाईची वेळ होती. आज ऑफिसला जरा लवकर पोहोचायचे होते. फॉरेन डेलिगेट्स बरोबरच्या मीटिंगची तयारी करायची होती. मी पटापट कामे हातावेगळी करत होते. 8 वाजून गेले तरी लक्ष्मीचा पत्ता नव्हता. नेमक्या घाईच्या वेळी बरोबर उशिरा येतात ह्या बायका. स्वतःशीच रागारागाने पुटपुटत मी वॉशरूमकडे वळले. शॉवर घेऊन परतले तर समोर लक्ष्मी उभी. का ग इतका उशीर? काल एवढं बजावूनही आज तू उशिरा आलीस. माझ्या सांगण्यामागे काहीतरी कारणं असतात. माझ्या तोपखानाला निमूटपणे तोंड देत तिने खालमानेने विचारले, काय स्वयंपाक करू? तिला मेन्यू सांगून मी कपडे चेंज करण्यासाठी बेडरूममध्ये पळाले. बिपिनही आवरून तयार झाला होता. बिप्स, अरे लक्ष्मी थोडी उशिरा आली आहे. तुझा टिफिन तयार व्हायला थोडा वेळ लागेल, मी म्हणाले. नो प्रॉब्लेम, मी ऑफिसमध्ये मॅनेज करेन. काहीतरी कारण असेल ग तिच्या उशिरा येण्याचं. चल बाय, मी निघतो, शांतपणे बोलून बिपिन निघून गेले. चेंज करून किचनमध्ये येत मी लक्ष्मीवर तणतणले, बघ तुझ्यामुळे साहेब टिफिन न घेता गेले. घाई असते का सकाळची, तुला कळत कसं नाही? काहीही उत्तर न आल्याने मी लक्ष्मीकडे पाहिले. खालमानेने पोळ्या लाटताना तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. का ग, काय झालं? संपून मी विचारलं. घरी काही प्रॉब्लेम झालाय का? काही नाही ताई, नेहमीच रडगाणं, ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. म्हणजे पुन्हा तुझ्या नवऱ्यानं तुला मारलं वाटतं. आता काय कारण काढलंय? कुत्सितपणे मी तिला विचारलं. पोळपाटावरचं लाटणं भराभर चालवत लक्ष्मी बोलू लागली. काल कामानं अगदी पिट्ट्या पडला होता. शेजारच्या वझे काकूंकडे त्यांच्या मुलीची मंगळागौर होती. सगळा स्वयंपाक आणि नंतरची आवराआवरी, पुन्हा नेहमीची कामे होतीच. मी संध्याकाळी दमून घरी गेले, जराशी अंग टाकावं म्हणून अंथरुणावर पडले आणि गाढ झोप लागली. सासूबाईंनी मुद्दाम उठवले नाही. 8 वाजता हे आले ते पिऊनच. घरी आल्या आल्या त्यांना जेवायला लागतं. मला झोपलेली बघून त्याचं डोकं फिरलं. त्यातच काहीतरी बोलून सासूबाईंनी आगीत तेल ओतलं. झालं, बदडच सुटले मला. दिवसभर मी घरासाठी किती मरमर करत होते ते गेले कुणीकडे. अचानक बांध फुटून लक्ष्मी ओक्साबोक्शी रडू लागली. ताई, कधी कधी वाटतं कशासाठी जगते मी अशी, एकदा सगळं संपवून टाकावं. तिच्या पाठीवरून हात फिरवत मी मूकपणे तिला धीर देत राहिले. जर अशा विमनस्क अवस्थेतच मी ऑफिसमध्ये पोहोचले. वेळेवर सुरू झालेली मीटिंग एकदम झकास पार पडली. रागिणी, वेल डन. सरांचे कौतुकाचे बोल झेलत मी रिलॅक्स झाले. डोक्यात मात्र लक्ष्मीचेच विचार घोळत होते. लंच टाईममध्ये आम्ही सगळे चेष्टा मस्करी करत टिफिन खात होतो. वसुधाने बहुतेक आज डबा आणला नव्हता. वसुधा, अगं खा ना आमच्या डब्यातलं, मी सगळ्यांच्या वतीने तिला म्हणाले. अगं नाही, माझा उपवास आहे आज, माझी नजर चुकवत वसुधा म्हणाली. कुछ तो गडबड है दया. मनातल्या मनात मी पुटपुटले. जेवण झाल्यावर मी बिपिनला फोन केला. बिप्स, अरे जेवायचं काय केलंस? मी कॅन्टीनमध्ये जेवलो रागिणी, डोंट वरी. संध्याकाळी भेटल्यावर बोलू, आत्ता जरा घाईत आहे. फोन ठेवून मी वसुधाकडे निघाले. वसुधा एकटीच टेबलवर काहीतरी लिहित होती. का ग वसुधा, एनी प्रॉब्लेम, मी विचारलं. नेहमीचंच ग, उदासपणे हसत वसुधा म्हणाली. तुझं बरं आहे रागिणी, तुझा राजा राणीचा संसार आहे, आमचं तसं नाही. एकत्र कुटुंबात खूप घुसमट होते ग काही वेळा. आज स्वयंपाकाची पाळी जाऊबाईंची होती. त्यांचं आणि सासूबाईंचं काहीतरी बिनसलं होतं, त्यामुळे त्यांनी स्वयंपाक केलाच नाही. मग काय, आज माझा उपवास. बळेच तोंडावर हसू आणत वसुधा बोलली. एकंदरीत आजचा दिवस सगळ्यांच्या घरचे प्रॉब्लेम्स ऐकण्यातच जाणार दिसते. मी माझ्या टेबल समोरील खुर्चीत येऊन बसले. पीसीवरील वर्कशीटकडे पाहता पाहता माझं मन भूतकाळात शिरले. आमचे लग्न झाले त्यावेळी सासूबाई नोकरी करत होत्या. मामनजी नुकतेच निवृत्त झाले होते. माध्यमिक शाळेत शिक्षिका असल्यामुळे आई अगदी वक्तशीर होत्या. अतिशय शांत स्वभाव.
मृदू बोलणे, ठरलेल्या त्यांच्या दिनक्रमात कधीच बदल घडत नसे. बिपिनमध्ये सगळे तेच गुण उतरलेत. नकळत मी पुटपुटले. लग्नाला 2 महिने झाले आणि एके दिवशी संध्याकाळी आई माझ्या खोलीत आली. बिपिन ऑफिसमधून यायचा होता आणि मामनजी फिरायला गेले होते. ऐक ना रागिणी, आपल्या कोथरूडच्या फ्लॅटचे पोझिशन मिळतं या महिन्यात. तू आणि बिपिन तिकडे शिफ्ट होता का? मी चमकले. का हो आई, माझं काही चुकलं का? रडवेली होऊन मी म्हणाले. माझ्या चेहऱ्याकडे पाहून आई खळखळून हसल्या. अगं वेडे, नवं नवं लग्न झालंय तुमचं. अशा वेळी एकमेकांना समजावून घ्यायला एकांत लागतो जोडप्यांना. अनायसे नवीन घराचा ताबा मिळतोय तर राहा तिकडे, एन्जॉय करा नव्या नवलाईचे दिवस. मी मोहरून गेले. आम्ही कोथरूडला शिफ्ट झालो. राजा राणीसारखा संसार सुरू झाला. आई आणि मामंजींचा फोन रोज येई. दिवस, महिने आणि वर्षे पटकन सरली. आराध्य शाळेत जाऊ लागला. आईसुद्धा निवृत्त झाल्या. त्यांचे छंद जोपासू लागल्या. एकमेकांकडे येणं जाणं होई. आराध्य आईंकडे राहायला जात असे. आजी आजोबांचं प्रेम, त्यांच्याबरोबर दंगा एन्जॉय करीत असे. आमच्या संबंधात कधी हीच कटुता आली नाही. बिपिन इतका समजूतदार नवरा मिळण्यासाठी तर माझं कित्येक जन्माचं पुण्य खर्ची पडलं असावं. मी दमून घरी आली असेल तर त्याचं पटकन खिचडीचा कुकर लावणं, कधीतरी हलक्या हाताने माझी थकलेली पावलं चेपून देणं. खरंच याची बायको होण्याइतकी आपली लायकी आहे का, नेहमी मला प्रश्न पडत असे. रागिणी मॅम, सरांनी तुम्हाला अर्जंट बोलवले. प्यूनने निरोप दिला आणि मी भानावर आले. मीटिंगमधील काही मुद्द्यांवर सरांशी चर्चा करून मी पुन्हा माझ्या जागेवर परतले. मन पुन्हा भूतकाळात भराऱ्या मारू लागले. आईने नव्या घराचे प्लॅनिंग आपल्या लग्नाच्या आधीपासूनच केलं होतं. एकदा एकांतात बिपिननं माझ्याजवळ गौप्यस्फोट केला. एकत्र राहून एकमेकांचे दोष काढत बसण्याऐवजी वेगवेगळे राहून प्रेम जिवंत ठेवण्यासाठी तिची सगळी धडपड होती. ऐकून मी अवाकच झाले. सासूने सुनेशी कसं वागावं याचा धडा आईंनी मला स्वतःच्या कृतीतून दिला होता, एका शब्दानेही त्याची वाच्यता न करता. ऑफिसमधून मी तरंगतच घरी पोहोचले. पटकन फ्रेश होऊन आणि बिपिनच्या आवडीचे डिश बनवून मी त्याची वाट पाहू लागले. कॅन्डल लाईटमध्ये डिनर एन्जॉय करून आम्ही बेडरूममध्ये आलो. आज खुशीत दिसते एक मुलगी, माझा मूड बघून बिपिन म्हणाला. एका मुलामुळे मी कायमच खुश असते. त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकत मी म्हणाले आणि आम्ही दोघे एकदमच हसलो. ऐक ना बिप्स, आईंना आणि मामंजींना महिनाभर बोलवायचं करायला. मला खूप आठवण येते रे त्यांची, मी हळू आवाजात म्हणाले. अच्छा, आलं वाटतं तुझं सासू प्रेम उफाळून. करतो उद्या सकाळी आईला फोन, मनापासून हसत बिपिन उद्गारला आणि अधीरतेने मी त्याच्या मिठीत शिरले. श्रोते हो, प्रत्येक सासू सुनेचं नातं संघर्षातच असेल असं नाही. काही नाती अशीही असतात जी रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट विणली जातात. रागिणीच्या आयुष्यात तिच्या सासूबाईंनी केवळ सासूची भूमिका निभावली नाही, तर एका आईसारखी तिच्या संसाराची काळजी घेतली. कधी कधी प्रेम म्हणजे सतत जवळ राहणं नसतं, तर योग्य अंतर ठेवून नातं जपणं असतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि तुमच्या आयुष्यातही अशी एखादी प्रेमळ सासू, सून किंवा आई असेल तर ही कथा त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. पुन्हा भेटू अशाच एका हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद.